धारगाव या ठिकाणी सेवक संमेलन सुरू आहे। संमेलन स्थळी आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेजी सुद्धा उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। मातोश्री वाराणसी आई जुमदेजी ठुबरीकर सुद्धा उपस्थित आहेत। मातेला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना नमस्कार। ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। आहे का समाधान? निव्वळ आपण बोलत आहोत। ज्या कार्यक्रमाकरता आपण आलेलो आहोत त्या कार्यक्रमाचा गोडवा, त्या कार्यक्रमाची शांती आपल्याला अविट चाखता आली पाहिजे। म्हणून शांती रूपे न व्हावे कोणाचा वाईट। शांतीने सगळं काही घेता येईल। दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, आणि त्याच्या विरुद्ध असेल तर राक्षसाची वस्ती। पहा, जिथे विचार नाही, जिथे आचार नाही, त्या ठिकाणी काय घडतंय पहा, तिथे राक्षसाप्रमाणे हालचाली निर्माण होतात। आणि म्हणून बाबांनी तुम्हा आम्हा सर्वांना एक नवीन दिशा, एक नवीन पहाड आपल्या समोर आणलेली आहे। रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशाकाल, रात्र सांगते उद्याची सकाळ कशी घडणार आहे। आणि म्हणून शेतकरी दादा काय करतो, आपल्या शेतामध्ये पूर्णतः मशागत करतो, शेताची पाठराखण करतो, नवे त्याच्या शेवटच्या काळापर्यंत त्या शेताला एकरूप करून घेतो। दाणे शेतात भिरकावले म्हणून भरघोस उत्पन्न येईल असं होत नाही। केव्हा येते? तेव्हा आमचं तन मन शरीर सर्वार्थाने आम्ही त्या गोष्टीमध्ये एकरूप होतो, तेव्हा सगळं घडत जाते। झालो का भलं एकरूप? बाबांनी एवढी लाख मोलाची कृपा दिली, त्या कृपेशी आपण एकरूप झालो का? मरणाच्या वाटेवरून आपल्याला वापस आणलं असे कितीतरी उदाहरण आहेत, त्याकडे आपलं लक्ष आहे का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। आपण आलो तेव्हा सभागृह खूप भरलेलं होतं। अर्धा अधिक आताच खल्लास झालं। महिलांनी मात्र आपली बाजू राखलेली आहे, त्याची संख्या आजही कायम आहे। एवढं मोठं काम आहे का? कोणत्या कामासाठी आम्ही आलो आहोत? दोन शब्द ऐकायचे आहेत। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। देणारा कोण आहे आपल्याला? महान त्यागी बाबा जुमदेजींनी अहोरात्र कष्ट करून, मेहनत करून रंजल्या गांधल्यांना एक दिशा दिली, एक वळण दिलं की हा माणूस जर वैचारिक परिवर्तन याच्यामध्ये घडून आलं तर खरोखरच याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस येतील। परंतु तसं घडलं नाही। या मार्गावर खूप लोक आले, परंतु वाहून गेले। त्याच्यासाठी बाबांनी शब्द वापरलेले आहेत। या मार्गावर खूप येतील, परंतु वाहून जातील। महापुरे झाडे जातील। आपण नदीचा पूर पाहिलेला आहे। मोठमोठे झाड मुळा सखत उडून बाहेर फेकले जातात। लव्हाळे वाचती, काय शिल्लक राहते? जो गवत आहे नदीच्या पात्रातला, तो सहसा वाहून जात नाही, कारण तो वागतो। आणि म्हणून नम्र झाला भूतातेने कोणीले अनंता। अनंत म्हणजे परमेश्वर। परमेश्वराला जर जवळ ठेवायचं असेल, काय साधन आहे? आहे का साधन? तत्व, शब्द, नियम हे साधन आहे। आणि मग तत्व, शब्द, नियमाचे हेडसांड केली, दूर केलं तर आपल्याजवळ काय शिल्लक राहील? म्हणून परमेश्वराला जवळ ठेवण्याकरता
बिलकुल नुसतं म्हणण्याने चालणार नाही, बोलण्याने चालणार नाही. तर आपल्याला करावं लागेल. मन करारे प्रसन्न सारे सिद्धीचे कारण. मनाने करावं लागेल. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जडून या. आहे का हो प्रसन्नता? दोन पाहुणे आले तर काय घडते? भांडे खाली पडतात. भांडे खाली पडत नाही, पाळले जातात. जेवण सोडा, चहा घेऊनच त्याचा विचारणा होते. चहा घ्याल का हो मेयर साहेब, चहा घ्याल का हो? त्याला वाटते मग त्या पाहुण्याला पुढची दिशा कठीण आहे आणि म्हणून तो आपला पाय काढता घेतो आणि आपल्याला पदवी आहे सेवक. मग मी त्या पदवीचा मान केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. अतिथी देव भव, आचार्य देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव. देवाप्रमाणे देवभाव म्हणजे देवाप्रमाणे. मग आपले सद्गुरु देवाप्रमाणे आहेत. आपली आई देवाप्रमाणे आहे. आपला बाप देवाप्रमाणे आहे. आपले पाहुणे देवाप्रमाणे आहेत. आणि म्हणून आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून या पाहुण्यांचं स्वागत करावं नाही. जमेल त्याप्रमाणे, आपल्या आईपतीप्रमाणे. बाबांनी सुंदर असं उदाहरण सांगितलंय. म्हणे माझं म्हणशील तर डोक्यावर ओझं होऊन जाईल म्हणे. मग काय करायचं? 10 किलो वजन उचलण्याची क्षमता आहे. 20 किलोचं वजन त्याच्या डोक्यावर ठेवलं. 50 किलो वजन उचलण्याची क्षमता आहे. 100 किलोचं वजन त्याच्या डोक्यावर ठेवलं. दबेल की नाही? हे माझं उदाहरण नाही, बाबाचं उदाहरण. आणि म्हणून आपल्या क्षमतेप्रमाणे आपण कार्य केलं पाहिजे. सेवा धर्म पुण्य आहे तिथे नांदतो श्रीहरी. देवाचं वसतिस्थान कुठे आहे? विठ्ठल विठ्ठल म्हटलं म्हणजे काही? मला विनंती आणि प्रार्थना खूप चांगल्या स्वरामध्ये म्हणता येते म्हणून देव त्या ठिकाणी येईल का? नव्हे. मग भाव भक्तीचा भुकेला, भाव भक्तीचा भुकेला, देव भक्तीचा भुकेला आहे. हार किती वजनाचा? 100 किलो वजनाचा हार टाकला. दुसऱ्याने 200 किलो वजनाचा हार टाकला. तिसऱ्याने 300 किलो वजनाचा हार घातला. देव पावेल का हो? बाबांनी एका साध्या शब्दात सांगितलं आहे, शब्द ही सर्वश्रेष्ठ आहे. शब्द हा खरा मंत्र बाबांनी दिलेला आहे. आणि म्हणून शब्द कसा असला पाहिजे? बोल बोल कांद्याचा फोल. शब्द कसा असला पाहिजे? कारण आपल्या या समुदायामध्ये खरे बोलणारे किती, खोटे बोलणारे किती, चालू किती, असे सगळे आहेत. आणि मी म्हणत नाही, बाबांनी म्हटलं, सौम्य से 99 बेईमान फिर भी मेरा देशमान. तर याच्यामध्ये हे असे लोक राहतीलच. बाबांनी उच्चार केलेला आहे, तुमच्या अवतीभोवती कमळाच्या फुलाभोवती हा चिखल राहणार आहे आणि त्या चिखलाला पाहून आम्हाला चालायचं आहे. बंधन जागृत व्हा. आणि मग तो कसा चालते? त्याने शिवी देणे म्हणून मी शिवी दे नाही. त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? बाबांनी शहाणे केलेला आहे, तुम्हाला शहाणा केलेला आहे. तुम्हाला खरी भक्ती करायची असेल तर तुमचं 100% लक्ष त्या परमेश्वराकडे असलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.